भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचे लेखक विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ग्रंथाचे लेखक आहेत. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील षष्ठ खंड म्हणजे 6वा खंड चालू असून 6व्या खंडातील भाग 3 आपण पाहत आहोत. भाग 3मधील चॅप्टर 5 आत्मा आणि पुनर्जन्म तत्वांचे टीकाकार. त्या अगोदर आपण समर्पण घेऊया. सुखो बुद्धानुमुपादो सुखा सधम्म देशना सुखा संघर्ष सामगी समागान तपो सुखो. सुखात बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्म उपदेश, सुखकर संघ एकता, सुखद समूह तपस्या. धम्मपद बुद्ध व गो 14:194. समर्पण संपलेलं आहे. आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करत आहोत. चॅप्टर 5 आत्मा आणि पुनर्जन्म या तत्वाचे टीकाकार. भगवान बुद्धांनी सांगितले की आत्मा नाही. त्यांनी सांगितले की पुनर्जन्म आहे. ज्यांना भगवान बुद्धाच्या या 2 तत्वाची शिकवण परस्पर विरोधी वाटली असे टीकाकार कमी नव्हते. ते म्हणाले, जर आत्मा नसेल तर पुनर्जन्म कसा असू शकेल? ह्या परस्पर विरोध नाही. आत्मा नसला तरी पुनर्जन्म असू शकतो. उदाहरण दिलेलं आहे. आंब्याची कोय असते. कोयेतून आंब्याचा वृक्ष निर्माण होतो. आंब्याच्या वृक्षाला आंब्याची फळे येतात. हा आंब्याचा पुनर्जन्म आहे. पण इथे आत्म्याचे अस्तित्व नाही. म्हणजे आत्मा नसला तरी पुनर्जन्म असू शकतो. हे बुद्धाने आपल्या प्रवचनातून पटवून दिलेलं आहे. आवाज करू नका ना. चॅप्टर 6 विनाशवादी असल्याबद्दल टीका. एकदा श्रावस्तीतील जेतवनात भगवान बुद्धाचे वास्तव्य होते. तेव्हा त्यांना असे सांगण्यात आले की अरिट्ठ नावाचा एक भिक्खू तथागताची मते नाहीत. जी तथागताची मते नाहीत ती त्याची मते आहेत असे मानित आहे. भगवान बुद्ध हे विनाशवादी आहेत किंवा काय हे अरिट्ठाच्या त्याच्या संबंधीच्या अनेक गैरमतापैकी एक होते. तथागतांनी अरिट्ठाला पाचारण करू केले. अरिट्ठा आला. त्याला विचारल्यावर तो गप्प बसला. तेव्हा तथागतांनी त्याला सांगितले, काही श्रमण ब्राह्मण चुकीने गैरतऱ्हेने खोटेपणाने सत्याला झुगारून मी विनाशवादी असल्याचा आरोप करतात आणि विच्छेदाची प्राणीमात्राच्या समूळ नाशाची शिकवण देतो असा मजवर दोषारोप करतात. मी असा मुळीच नाही आणि माझी अशी शिकवणही नाही. तथागत स्पष्टीकरण देतात. मी पूर्वी आणि आता सतत सांगत आलो आहे की दुःखाला अस्तित्व आहे आणि
अखेरही आहे. दुःखाला अस्तित्व आहे आणि त्याचा अखेर आहे, शेवटही आहे. तर अशा प्रकारे आजचा चॅप्टर छोटा असल्यामुळे लवकर झालेला आहे आणि यामधला आता चौथा चॅप्टर सुरू होत आहे. त्यातला एक चॅप्टर आपण घेऊया. भाग चौथा, भगवान बुद्धाचे मित्र आणि चाहते. धनंजयनी ब्राह्मणाची भक्ती. तथागताचे पुष्कळ मित्र आणि चाहते होते. जसे शत्रू होते, जसे टीकाकार होते, तसे तथागताचे पुष्कळ मित्र आणि चाहते होते. त्यात धनंजयनी होती आणि त्या लिस्टमध्ये धनंजयनी नावाची एक बाई महिला असावी. ती एका भारद्वाज ब्राह्मणाची पत्नी होती. कोणाची होती? भारद्वाज ब्राह्मणाची पत्नी होती. तिचा पती तथागताचा तिरस्कार करीत असे आणि त्या धनंजयनीचा पती हा तथागताचा तिरस्कार करत होता. पण धनंजयनी ही भगवान बुद्धाचे तत्त्व तिला पटत होते. भक्ती म्हणजे इथं भक्ती सांगलेलं आहे. भगवान बुद्धाची तिला तत्त्व पटले होते. तिच्या भक्तीचा उल्लेख करणे योग्य आहे. इथं भक्तीनं लिहिण्याचं काही गरज नाही. एकदा भगवान बुद्ध राजगृहाजवळील वेळुवनातील कलंद निवासामध्ये विहारात राहत होते. कलंदक विहारात राहत होते. त्यावेळी एका भारद्वाज कुलातील ब्राह्मणाची धनंजयनी नावाची ब्राह्मणी, त्या भारद्वाजाची पत्नी बायको, आपल्या पतीसमवेत राजगृहात राहत होती. तिचा पती तथागताचा तीव्र विरोधक होता. तथागताचं नाव काढलं की त्याला राग यायचा. पण धनंजयनीची मात्र बुद्ध, धम्म आणि संघ ह्यावर दृढ श्रद्धा होती. ह्या त्रिरत्नाची स्तुती करण्याचा तिचा प्रघात होता. जेव्हा जेव्हा ती असे स्तवन करू लागे, म्हणजे त्रिशरण पंचशिलाचं, तेव्हा तिचा पती कान झाकून घेत असे, कानात बोटं घालत होता. एकदा त्यांच्याकडे पुष्कळ ब्राह्मण मंडळी भोजनास यावयाचे होते. तेव्हा त्याने तिला विनंती केली, तिच्या पतीनं, की दुसरे काही हवे ते कर, पण भगवान बुद्धाची स्तुती करून अभ्यंगतांना दुखवू नकोस. म्हणजे ब्राह्मण मंडळी येणार आहे माझ्याकडे तर त्यांच्यासमोर तू त्या बुद्धाचं नाव घेऊ नको, काढू नको, असं तो तिला म्हणाला. म्हणजे अपमान करू नको माझ्या पाहुण्यांचा. असले वचन देण्यास धनंजयनी तयार नव्हती. ती म्हणाली मला बाकी काही घेणं नाही. तेव्हा खंजीराने केळ्याचे तुकडे करतात तसे तुझे करीन अशी धमकी त्याने तिला दिली. जसं चाकून केळाचे तुकडे करतात म्हणजे असं बारीक बारीक, तसे म्हणे तुझे तुकडे करीन तू जर माझं ऐकलं नाही तर. ती आत्मबलिदान करण्यास तयार झाली. ती म्हणाली माझा जीव गेला तरी चालेल, माझा तुम्ही जीव घ्या. आणि अशा प्रकारे आपले वाक स्वातंत्र्य म्हणजे भगवान बुद्धाची स्तुती करण्याचं वाकसुद्धा राखून तिने बुद्ध स्तवनाच्या
500 गाथा म्हणवयास प्रारंभ करताच त्या ब्राह्मणाने विनशर्त पराजय मान्य केला. भोजनापात्रे आणि सोनेरी चमचे ठेवण्यात आले व अतिथी भोजनास बसले. त्याच्या घरी ब्राह्मण मंडळी आली, जेवायला बसले. ते अतिथींना भोजन वाढताना तिची प्रभावी भावना जागृत झाली. कोणाची? धनंजनीची. आणि मध्येच वेळुवनाकडे तोंड करून तिने त्रिरत्न स्तवन म्हटले, म्हणजे त्रिशरण म्हणायला सुरुवात केली. बुद्धांग नमामि, धम्मांग नमामि, संघांग नमामि. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. अशा प्रकारे तिनं ते त्रिशरण पंचशील सुरू केलं. अपमानित अतिथी पानावरून उठले आणि त्यांना वाटलं हे काय चाललं इथं, आम्ही यांच्या घरी कशाला जेवायला आलो. आणि एका नास्तिकेच्या उपस्थितीने अपवित्र झालेले अन्न थुकून टाकून ते चालते झाले. आम्ही अपवित्र झालो इथं. मेजवानीचा बेरंग झाल्यामुळे ब्राह्मणाने ब्राह्मणीची खरडपट्टी काढली. ते निघून गेले आणि मग या दोघांचं कडाक्याचं भांडण झालं. आपल्या पतीला भोजन वाढताना तिने त्रिरत्नाचे स्तवन केले. बुद्धांना वंदन असो, धम्माला वंदन असो, संघाला वंदन असो, असं ती म्हणाली. तिने असे स्तवन केल्यावर भारद्वाज ब्राह्मणास फार राग आला. म्हणे एवढे माझे पाहुणे माझ्या घरी जेवायला आले, ते ताटावर उठून गेले, तरीसुद्धा तू ते त्या तथागत गौतम बुद्धाचंच म्हणे तू स्तवन करायला लागलेली आहेस. त्याला राग आला व तो म्हणाला, चांडाळणी प्रत्येक वेळी त्या बोडख्या बैराग्याची स्तुती गात असतेस. थांब चांडाळणी, तुझ्या त्या गुरुला जाऊन चांगला धडा शिकवतो, अशी त्यानं त्याला धमकी दिली. धनंजयनी म्हणाली, हे ब्राह्मणा, सदैव समार सभा संभ्रम अशा ह्या लोकात त्या अरहत सम्यक संबुद्ध तथागतांना अशा तऱ्हेने बोलू शकेल असा कोणी श्रमण, ब्राह्मण, देव अथवा पुरुष असेल असे मला वाटत नाही. तरीसुद्धा हे ब्राह्मणा, तू त्यांच्याकडे जा, म्हणजे तुला समजेलच, असं तिनं त्याला ठणकावून सांगितलं. तेव्हा ते गाजलेला व अप्रसन्न झालेला ब्राह्मण तथागताचा शोध घेण्यास निघाला. त्याच्या समोर आल्यावर त्याने मित्रत्वाने व विनयशीलतेने त्यांना अभिवादन केले. कोणाला? तथागत भगवान बुद्धाला. व कुशलाची पुच्छा करून, म्हणजे विचारपूस करून तो एका बाजूला बसला. अशा रीतीने बसल्यावर त्याने तथागतांना पुढील प्रश्न विचारले. पहिला प्रश्न, सुखी जीवनासाठी कशाची हत्या करावी, असा त्यानं तथागताला प्रश्न केला. अधिक रडावे लागू नये म्हणून कशाची हिंसा करावी. दुसरा प्रश्न, नंबर 3, गौतमा, असे काय आहे की ज्यांच्या हत्येने तू सर्वात अधिक समर्थन करतोस, असे त्याने प्रश्न टाकले. तथागतांनी उत्तर दिले, सुखप्रद जीवनासाठी क्रोधाची हत्या केली पाहिजे.
अधिक रडावे लागू नये यासाठी क्रोधाची हिंसा केली पाहिजे. हे ब्राह्मणा, ज्याचे मूळ विषारी आहे, ज्यांची परिणिती संतापात आहे आणि ज्यात प्राणघातकी माधुर्य आहे, अशा क्रोधाची श्रेष्ठ जनांनी म्हणजे हुशार माणसांनी अशा प्रकारच्या हिंसेची प्रशंसा केली आहे. भविष्यकाळात अधिक शोक करावा लागू नये म्हणून त्या क्रोधाची तू हिंसा कर, त्या क्रोधाला मारून टाक. तथागताच्या ह्या उत्तराचे महत्त्व जाणून तो भारद्वाज ब्राह्मण बोलला, भगवान खरोखर अद्भुत. जशी पडलेली वस्तू कोणी उभी करावी किंवा जे प्रच्छन्न आहे ते प्रगट करावे अथवा मार्गभ्रष्टाला योग्य मार्ग दाखवावा किंवा ज्यांना नेत्र आहेत त्यांना बाह्य वस्तूची दिसावयात म्हणून अंधारात दीप प्रज्वलित करावा, तसा नाना प्रकारांनी भगवान बुद्धाने आपला सद्धर्म मला सांगितला आहे. भगवान, मी बुद्ध धम्म संघ ह्याचा आश्रय स्वीकारतो, म्हणजे बुद्ध धम्म संघाला मी शरण येतो. मी गृहस्थाश्रमाचा त्याग करून प्रवर्जा होण्याची इच्छा व्यक्त करतो, म्हणजे मला तुमच्या संघामध्ये सामील करून घ्या, मला भिक्षू बनवा, दीक्षा द्या. अशा प्रकारे धनंजयनीच केवळ भगवान बुद्धाची भक्ती राहिली नाही, तर तिने आपल्या पतीलाही भगवान बुद्धाचा भक्त बनवले. अशा प्रकारचे भगवान बुद्धाचे धनंजय ब्राह्मणाची भक्ती आपण या चॅप्टरमध्ये पाहिलेली आहे. उद्या आपण विषयाची दृढ श्रद्धा उद्या पाहणार आहोत. आजचा व्हिडिओ इथे थांबूया. सर्वांचं मंगल हो. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होई रे. जन जन मंगल जन जन मंगल जन जन मंगल होई रे. सर्व सबस्क्रायबर बंधूंना व श्रोते मंडळींना भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथावरील जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ गंभीर खंडार यूट्यूब चॅनल या चॅनलवर आहेत. माझे व्हिडिओ 434 व्हिडिओ सध्या उपलब्ध आहेत. आपण गंभीर खंडार यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब करून व्हिडिओ अधिक शेअर करावेत आणि धम्म कार्यामध्ये हातभार लावावा. सर्वांना नम्र विनंती. भगवान बुद्धाचा धम्म हे जे तत्त्वज्ञान आहे एका जाती धर्मासाठी नसून बहुजन हिताय बहुजन सुखाय अखिल मानव जातीच्या हिताचं तत्त्वज्ञान आहे. म्हणून आपण कोणत्याही जाती धर्माचा इथे म्हणजे भेदभाव न करता आपण एक वेळा जाणून घ्या. भगवान बुद्धाचे हे जे धम्मावरील व्हिडिओ आहेत हे ऐका, पहा आणि इतरांना सांगा. बहुजन हिताय बहुजन सुखाय. सर्वांचं मंगल हो. आज इथे थांबूया. पुन्हा उद्या भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचं मंगल हो. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान, जय भारत. उद्या भेटूया पुन्हा.